आणि ठीक आहे, मी हार बदलत राहीन. आणि हा आनंदी, तुला इतरही बरीचशी कामं असतात, तेव्हा एखाद दिवशी जर दिव्यामध्ये तूप घालायचं राहून गेलं तर काही हरकत नाही. रमाला राग येणार नाही. हे आता काय काय कसला आरडाओरडा आहे? अगं चावी आली, चावी आजी, चावी. अगं चावी? कसली चावी? अगं ते ना. ओके ओके ओके. चिंगी, सरप्राईज आहे ना, मग ते असं सांगायचं नसतं. आनंदी, हा, आमच्याकडे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी? हा, फक्त आनंदीसाठीच आणलं ना सरप्राईज. चल वर्षा, भांडी घासूया. हा, जा घासा. आई, आजी आता तुम्ही सगळ्यांनी चला. चावी आली, चावी, चावी आली. चल चल, चावी आली, चल चल. कसली चावी? तर मी ना माझ्या फ्रेंडशी बोलली आहे. आम्ही रोज संध्याकाळी तुझ्याकडे 5 ते 7 येणार आणि मग तू आम्हाला चित्र काढायला शिकव. आपली भिंत जशी तू रंगवली आहेस ना, तशी माझ्या एका फ्रेंडला पण करून हवी आहे. हा, आता आम्ही मात्र तुझ्यासारखे काही एक्सपर्ट नाही आहोत. आम्हाला जितकं जमेल तितकी अरेंजमेंट आम्ही केली, हो की नाही? सो जे तुझ्या मनी येईल ते तू कर. हे बघ, हे खास तुझ्यासाठी इझिली. ओ, ह्याच्यामध्ये सगळे कलर्स वगैरे आहेत. ते कॅनव्हास आहे. हा, अजून लागेल, अजून आणू आपण. हे बघ, इकडे जागा पण भरपूर आहे ठेवण्यासाठी. हे बघ, मोकळी जागा आहे. जे तुला सामान अजून अधिकच लागेल सांग, आम्ही आणू आणि ठेवतो. मागवा, अरे मशीन पण आहे. हो, मशीन कशासाठी पण? कशासाठी म्हणजे? अरे मी हिला हाताने शिवणकाम करताना पाहिलं होतं. आता तेच जर का मशीन असती तर जी काही कलाकुसर तिला करायची ती किती सुंदररित्या अजून करता आली असती. म्हणून मशीन पण घेतली, हो की नाही चिंगे? हो. सो तुझं जग आहे, बिनधास्त, तुला जे करायचं ते तू कर. काय झालं? अहो, काय? थांबा, आलो. हा, वर्षा, हा, तिला आणखी काहीतरी हवंय का ग? काहीतरी काय काही मागून घेणाऱ्यातली आहे का आनंदी? नाही, तसं नाही. म्हणजे तसं मला पण म्हणायचं होतं, काही मागत नाहीस ती. पण असं मला असं वाटलं, याच्यावर काय ठेवतात ग? हे माझं कुटुंब. माझ्या कुटुंबाने सगळं माझ्यासाठी केलं. बरोबर आहे आनंदी, आपलं कुटुंब. पण आपल्या या कुटुंबात तुझ्या खेरीज
ती कलाकुसर हे सर्व काही त्यातलं इतर कोणाला काहीच कळत नाही. तेव्हा ही तुझी रूम आहे. जे तुला वाटतं ते तू कर. आणि चिंगी, ते मधले 2 तास आपण आनंदीला अजिबात त्रास द्यायचा नाही. ओके? हो बाबा. आणि हे सगळ्यांना लागू होतं. हो, आणि त्या वेळेत घर मी सांभाळेन. हे बघ बाळा आनंदी, सगळं सांभाळून तुला जमत असेल तर जरूर कर. पुढे जाऊन 4 पैसे मिळाले तर काय कुणाला नको आहेत? काय आई? असं कसं सुरू करायचं सगळं? नाही म्हणजे छोटीशी पूजा घालायला हवी ना आपण. मनातलं बोललीस माझ्या. हो हो, आपण पूजा घालूया. हो 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 ना, आपण एवढं सगळं छान करतोय तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. काय आनंदी? अरे आनंदी, मूर्तीखाली अक्षता ठेवल्या होत्या का ग? आनंदी, हा? हे फुलं ठेवा ताई. हा. चिंगी, इकडे. हे बघ, ही फुलं सगळी नीट एका बाजूला कर, एक रंगाची. वर्षा वर्षा वर्षा, मी काय म्हणते, हा. चहाचं सांगशील का? आई थांब ना जरा, इथे का इतकी काम आहे? चहा काय चहा? घसा सुकला म्हणतो. वर्षाताई, मला ना अगरबत्तीचा पुडाच नाही सापडत आहे. या पिशवीत असेल बघ आई, जरा बघ. अगरबत्तीचा पुडा? अगं नाही, नारळ आहेत त्याच्यात, नाहीये. अगं नीट बघ ना जरा आई. अगं शोधले का गुडघे दुखेपर्यंत नाही दिसला ना, तर तुझ्या काय करू? गुडघ्यांसाठी ना आपण वेगळी पूजा घालू. हा, जरा आनंदीला मदत करूया ना ग. कर. अगं तिने एवढं सगळं केलंय, थोडस तरी काहीतरी मदत करूया. आता पण करते ती. ते सांगते मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी. चहा सांगशील का? नंतर. नाहीये का नक्की याच्यात पुढे? नाहीये ना बाळा, म्हणून तर तुला आनंदी, सांगते. यात नाहीये पुढे. मी जाऊन बघून येते. थांब जरा. तोपर्यंत मी नाही, ह्या प्रसाद आहे हा. तुम्हाला अजून एक सांगतो, हे उशांचे कव्हर्स आणि एम्ब्रॉयडरीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आनंदी खूप छान बनवते. आता बाहेर ठिकाणी तुम्ही पैसे मोजता, आनंदी तुम्हाला वाजवी दरात बनवते. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही आनंदीला प्रोत्साहन द्या. अरे या बघ. अगं बाई, पाटकर आले. आई, या. बाबा, या या. नमस्कार. यशस्वी तुझ्या हातून खूप छान छान कलाकृती साकार होऊ दे. हा. ए, आता असं बस सावकाश. ठीक आहे. चिंगी बाळा, बसा बसा. पाटकर बसा. अगं असू दे. बसा मालती ताई. जरा अजून नीट व्यवस्था नाहीये, पण होईल सगळं व्यवस्थित. होईल होईल. मी पूजेचं बघू, निवांत बसा. हा? आई बाबांसाठी चहा सांगितला असता. हो हो हो, सांगितलाय, चहा सांगितलाय तुझा. हा बाई. आनंदी, नाही ग, नाही मिळाला अगरबत्तीचा पुडा. कुठे असेल? इथे. वर असेल का ग? अगरबत्ती दिसत नाहीये, शोधतायत. नाही ना, हात पोचते. बघितलंस आनंदी, कसे वागतात हे दोघ जण. बाबा राघव निघून गेले आणि राघव आला होता बोलायला, पण बाबांशी काय बोलायचं, बाबा आपल्याला काय बोलतील याचा विचार करून वरती निघून गेला. 4 दिवस एकमेकांशी नीट बोलतात, पण मग नंतर काहीतरी ठिणगी पडते आणि दोघांमधनं विस्तव सुद्धा जात नाही. राघवने किती नाही म्हटलं ना तरी त्याच्यामध्ये अहंकार डोकावतोच.
आनंदी मला भीती वाटते या सगळ्याची. रमाताई एवढी कसली काळजी करता तुम्ही? नाही म्हणजे आधी पण हेच होतं, पण आता कुठेतरी दोघांचं नातं बरं होत चाललंय. पण कधी हे सगळं बिनसू शकतं आणि कधी एकमेकांशी बोलायला लागतील ना याची खात्री देता येत नाही. आनंदी, आई बाबा आता म्हातारे होत आहेत. मला कल्पना आहे की तुम्ही दोघ जण त्यांची काळजी घ्याल. तुझ्याबद्दल खात्री आहे तू व्यवस्थित काळजी घेशील त्यांची. पण बाबांनी राघवची मदत घ्यायची नाही असं ठरवलं तर? आई बाबा माझी जबाबदारी आहे. पण आता मी त्यांना सोडून निघून गेले. एकुलती एक मुलगी आहे मी त्यांची. बाबा लहानपणी नेहमी म्हणायचे मुलगी असली म्हणून काय झालं, मुलगाच आई वडिलांना सांभाळतो असं कुठे लिहून ठेवलंय का? मुलगा आई वडिलांना घरातनं बाहेर काढतो पण मुली सांभाळतात. माझ्या आई बाबांनी दुसरं मूल सुद्धा नाही होऊ दिलं, मला जीव लावला. पण आता त्यांना सांभाळायला मी इथे नाहीये. आनंदी, मला खूप भीती वाटते या सगळ्याची, नाती तुटण्याची. ते आता माझ्या समोर आहेत, मी लक्ष ठेवते त्यांच्याकडे. हा, आता बाबांचा गैरसमज झालाय तुमच्या बाबतीत, फक्त दूर करायचा आणि तो गैरसमज तुम्ही दूर करायचा. आलेच प्रसाद देऊन येते, चित्र देऊन येते आई बाबांकडे. चिडलेत ते आपल्यावर, पण ठीक आहे, आपलेच आहेत. आपल्यावर नाही चिडणार तर कोणावर चिडणार? आलेच. बाबा बाहेर या, मी आलीये तुमच्याशी बोलायला. काय ग, त्या मोबाईलला तू हात लावत होतास का? हा? अगं रिंग वाजत नाहीये, फोन येतात पण कळत नाहीये. हा? काय झालंय? हा? मी तुमच्या फोनला अजिबात हात लावलेला नाहीये. नाही मग असं कसं झालं? हा? बाबा मी बोलायला आलीये तुमच्याशी. बोल ना, काय? हे द्यायला आलीये, घ्या. हे काय? बाबा पूजेला येण्याआधी अट घातली होती ना मला, विसरलात? चित्र आहे आईंचे आणि चिंगीचं. छान आहे. आणि भिंतीवर लावा, अशा ठिकाणी लावा की जिथे चिंगी येता जाता बघू शकते. हो, नक्की. आई प्रसाद दे. मुठभर घरातल्या सगळ्यांना दे, म्हणजे सगळ्यांना अक्कला येतील. अहो ती कशासाठी आलीये आणि तुम्ही काय बोलताय? अगं तू या मोबाईलचं बघ आधी काहीतरी. हे बाजूचं बटन दाबलं की आवाज वाढतो असं म्हणाली होतीस ना तू? हा, मग हे काही होत नाही. मला कळत नाही फोनचं नेमकं काय झालंय ते. मला नाही. गोष्टी नसेल जमत तर नसेल जमत, काय होतं त्याने? नाही म्हणजे गोष्टी शिकायला हव्या आपण, पण कोणीतरी शिकवायला पण हवं ना आपल्याला. नेमकं फोनच्या संदर्भातच बोलतेस ना तू? नाही, ती सगळ्याच बाबतीत बोलतेय. बाबा मुळात पुरुषांची कामं वेगळी, बायकांची कामं वेगळी असं काही नसतं. आणि समजा जरी असलं तरी त्यांना शिकवायला कोणीच नव्हतं. समोर आलेली कामं ते करत गेले. अमुक काम तुला जमलंच पाहिजे, तमुक काम तुला जमलंच पाहिजे असं दटवणारं त्यांच्या आयुष्यात कोणीच नव्हतं बाबा.
नाही म्हणजे तुम्ही वडिलकीच्या नात्याने त्यांना समजवलं, त्यांच्यावर चिडलात, पण आता त्यांनी जे काही माझ्यासाठी केलं त्याचं कौतुक नाही केलं बाबा तुम्ही. आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एक बाई असते, हो ना बाबा? यशस्वी पुरुषाच्या मागे. मग बायकोच्या यशासाठी तिचा नवरा प्रयत्न करत असेल, तिच्या पाठीशी उभा राहत असेल, तर मग ही पुरुषांची कामं कशाला करायची आहेत पुरुषांनी? मग पुरुषांची अशी कामं करण्यापेक्षा पुरुषांनी आणि स्त्रीने एकमेकांसोबत एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. असं नाही का वाटत आहे बाबा तुम्हाला? आणि ते त्यांनी 100% केलंय. चिंकी, नेल पेंट नाही लावायचे, तुला सांगितलं होतं ना. बाबा आमच्या शाळेमध्ये अलाउड आहे. ठीक आहे, मग आई येतेच आहे ना, तिला सांग, ती भारी जमतं तिला हे लावायला, मला नाही जमत. अरे पण बाबा तिथं काम करायला गेलीये ना, आणि आपण तिला तिचा वेळ द्यायचा असं ठरलंय ना. बरं मॅडम, द्या लाव. कुठली हवी? कुठली यातली? तू एवढ्या का आणल्यास मग? तू ठरलंच होतं ही लावायची तर. एक मिनिट ना, उघडताय का? जमतंय मला, दे. दुसरा पाय. डन. नाईस. नाईस. आई हे बघ, बाबांनी मला नेल पेंट लावली. छान आहे ना? जमलंय तुझ्या बाबांना? मला नसतं बाई जमलं हे. आता बसतोस काय? हा? अरे पंखा रिपेअर करायचा आहे ना. हे बघ, हा जो पंखा आहे ना, त्याच्यामध्ये जो रेग्युलेटर असतो ना, तो म्हातारा झाला किंवा बंद पडला ना की पंखा बंद पडतो. याला काय म्हणतात मग? अरे तो स्विच आहे बाबा, रेग्युलेटर आतमध्ये असतो. तुम्हाला माहित होतं हे? काही गोष्टी आपण करून घ्यायला पाहिजेत ना याच्यातमध्ये. मग आधीच रिपेअर करून घ्यायचा होता. तू टेबल घेऊन ये. मिळालं का रे? लवकर आण. टेबल? टेबल तिकडे. राघव, टेबल आण बाबा. चढतो मीच. जमेल ना? करतो मी रिपेअर. नाही, वायरला घाबरणार नाहीस ना तू? नाही घाबरणार. पंख्याच्या निमित्ताने का होईना बाबांचं आणि ह्यांचं चांगलं होऊ दे. चला जेवून घ्या बघू आधी. घ्या. हो ग, जेवतो. हो काय जेवा आधी ते. त्याला इथे आपण जेवायला बोलावलंय आणि तुम्ही त्याच्या हातात काम काय दिलंय? अरे मी काम दिलं नाही ग, त्याला हे दुरुस्त करायला शिकवतोय. आता तू काय बघतोस माझ्याकडे? हा, थांब 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 थांब, तू खाऊ नकोस, मी भरवतो तुला. हा, भरवतो तुला. मी भरवतो तुला. हा, यांचं ना असं असतं, जेवायला वाढेपर्यंत धीर नसतो आणि एकदा जेवायला वाढलं की यांचं भलतंच काहीतरी चालू असतं. भूक लागली असेल ना तुला? ये चल भरवते. नाही, मला इथेच जेवायचंय, मला इथेच भरून मला बघायचंय. बघितलं ना, ती पोर सुद्धा जेवायला तयार नाहीये. अरे थांब दे जरा, थांब. कर. आई, जेवणाचं नंतर बघूया, त्यांचं चालू दे. येते का लक्षात? कंडेन्सरचं कनेक्शन लूज आहे. तो कंडेन्सर नाही रे, त्याला रेग्युलेटर म्हणतात. बरं, रेग्युलेटरचं कनेक्शन लूज आहे. हा, एवढासा छोटासा प्रॉब्लेम आहे, जो बाहेरच्या बाजूला
पण हे वरून उतरवण्याची काही गरज नव्हती. एवढं सगळं उघडायला लावलं, काही संबंध, एवढा छोटासा प्रॉब्लेम आहे. तेच मला तुला शिकवायचं. प्रॉब्लेम छोटासा असतो, त्यासाठी याला बोलव त्याला बोलव असं करायचं नसतं. कशाला हवाय तू बबन? तू सुद्धा दंग झालीस ना त्यात. आणि इकडे मी भरवते तिला. आणि जा तुझं ताट घेऊन ये जा. के मनी करते फिरो फिरो. बघताय ना रमाते, सगळं चांगलं होत चाललंय आता. उद्या जाणार आहात ना तुम्ही? हो, उद्याचीच तारीख सांगितली होती तुम्ही मला. रमाते, शब्द देते मी तुम्हाला, ह्या दोघांचं नातं चांगलं टिकवून दाखवेन, प्रयत्न करेन. रमा, आज मला माझे बाबा मिळाले. हो, कर्तव्य पार पाडत असताना मी कुठेच कमी नाही पडलो कधी, पण तरी सतत वाटत राहायचं की आयुष्यात बाप हा असायलाच हवा. माझ्या आयुष्यात असं कोणीच नव्हतं कधीच. रमा, आज मला तुझे बाबा म्हणजेच माझे बाबा मला मिळाले. आणि आनंदी, तुझ्यामुळे बाबा आणि मी आमच्यातलं नातं एकदम घट्ट झालंय. तुम्ही दोघी आहात म्हणून मी आहे. तर मगाशी मला बाबा काय म्हणाले माहिती? मला म्हणाले, राघव, तू खूप लकी आहेस. तुझ्या आयुष्यात ह्या दोघी जणी आहेत. एक रमा तू, जिने माझा संसार उभा केला, आणि एक आनंदी तू, जिने माझा संसार सांभाळला, सावरला. खरंच खूप नशीबवान आहे. आनंदी, तुला एक गोष्ट सांगतो. बाबांना माझं आणि रमाचं हे नातं, आम्ही लग्न करणं, हे अजिबात पसंत नव्हतं. पूर्ण विरोध होता, नाही म्हणजे नाही. एका क्षणाला मी आणि रमा, आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करायचाही विचार केला होता. आठवतं रमा? सांगितलं. आणि खरंच आम्ही जवळजवळ तारीखही पक्की केली की ह्या दिवशी आपल्याला लग्न करायचंय. आम्ही जाणार पण होतो लग्न करायला. रमाच्या हट्टापुढे बाबांनी वळले आणि शेवटी मग ते आम्हा दोघांचं लग्न लावून द्यायला तयार झाले. मी लग्न केलं. फेब्रुवारी महिना आहे ना? हो. अरे याच महिन्यामध्ये तर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हा, तारीख काय? 24 फेब्रुवारी. 24 म्हणजे उद्या. विसरलो कसं काय? रमा गेली, त्याच्या दुसऱ्या वर्षी सैर बहिर झाल्यासारखं घराबाहेर पडला. 1 महिना आलाच नाही. अगं, आम्ही किती शोधलं त्याला, खूप शोधलं. मग कुठेतरी नाशिकला एका ठिकाणी होता. नाशिकला 1 वर्षी तर काय 2 दिवस उपाशी तापाशी हिंडत होता पुरकावाचा. एका वर्षी ऑफिस मध्ये झोपला. या वर्षी आनंदी वाटलं होतं ग बाई, तू आलीस घरात, संसार सुरू झाला, आता माझा पोरगा व्यवस्थित राहील. पण नाही, कुठे गेला, काय गेला मला नाही माहिती बाई. काही सांगून जात नाही तो.
कसं शोधायचं त्याला सांग. आता तूच सांग कसं शोधू. हा दिवसच का उजाडतो मला कळत नाही. आनंदी, आता आपल्याला राघवला शोधायला हवं. मी तुला मदत करते. आता वेळ नको घालू. चल लवकर. बस बस ना जरा. ग मला जपमाळ उडू दे जरा. हो हो, तिला खूप रॅश आली आहे, रडतीये ती खूप. आणि ऐक ना, हे बघ, ते डायपर वगैरे तू नको आणू, ते मी ऑफिस मधनं येताना घेऊन येईन. आले का? आई जेवू करते ना. ये लवकर. ऐक ना राघव, ऐक, आणि हा मिल्क पावडर पण आण. हो हो, नक्की आण. येते येते, तुझी आई येते. आई येते तुझी. चल ठेवते ठेवते. बस चिंगू. ओ बाळा, काय झालं तुला? काय झालं? तुझा आवाज, त्याचा आवाज, तिचा आवाज. शांत बसा ना जरा. रमा, अगं आवरलं की नाही तुझं? हो हो, आवरलंय. तोपर्यंत घे ना. हा. आई आई जरा घे ना ग चिंगीला. बघ केवढी रडते. मला नाही जमणार एवढ्या बाळाला घ्यायला. घे ना, थांबेल ती रडायची. मी घेऊ. बाई, मला आता सवय राहिली आहे का? हा, तुम्ही किती मोठे झाला तेव्हा होती सवय, आता नाही घे. मला नाही जमणार. रमा, हे बघ ग बाळाला, बघ ग रडताय बघ किती. ते नंतर कर तुझा स्वयंपाक. ओ चिंगू, ओ चिंगे. ओ हो हो बाळा, थांब 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 थांब. घेते हा तुला. ओ ग बाळा चिंगे. ओ हो, शांत शांत शांत. आता मी आले ना मी. हा, आई आली की नाही? हा, हो ग बाळा, शांत 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 शांत. आई जरा घ्यायचं होतं ना तिला. नुसतं हातात घेतलं असतं ना तरी शांत बसली असती ती. कशाला जीव लावायचा? मुलीची जात आहे, नंतर नवऱ्याकडेच जाणार आहे. मुलगा असता तर लावला असता जीव. जा, उभी काय आतमध्ये घेऊन जा. रडते बघ किती. टॉवेल देण्यावरून किंवा गोष्टी मागण्यावरून नव्हत्या तर चिंगीला उचलण्यावरून भांडण होतं. राघव, पण रमते, खरं सांगू का, म्हणजे मध्ये माझं दुर्लक्ष झालं होतं चिंगीकडे. त्या चिडल्या त्या माझ्यावर. म्हणजे प्रेम तर आहेच ना त्यांचं, पण असं कसं. चिंगी किती गोड बाळ होती. मी बघितलंय ना, तिचे फोटोज बघितले लहानपणीचे. इतकं गोड होतं ते बाळ की कोणी बघितलं की तिला घ्यावंसं वाटेल. असं का वागायचं त्या? आनंदी, त्यांना चिंगी गोड बाळ वाटते ना, ते आत्ता. त्यांना चिंगी बद्दल प्रेम वाटतं, तिची काळजी वाटते, ते आत्ता. कारण त्यांचं मन त्यांना खातंय. का मन खातंय त्यांचं? कारण आपल्याला मुलगी झाली, नातू हवा होता ना त्यांना. हे बघ राघव, आई चिंगीला जवळ पण नाही घेत. जर समजा आपण असा विचार केला आणि आपल्याला मुलगा झाला तर प्रश्नच मिटला. आईंना नातू मिळेल आणि चिंगीला भावंड. तू आईचं ऐकून हे डोक्यात काहीतरी आणू नकोस. ते आई आता जे काय म्हणते ना, म्हणजे नातू हवाय जे काही असेल ते. हा, मुलगा हवाय, मी पण मुलगा आहे तिचा. पण तुलाही चांगलं माहितीये की माझ्यापेक्षा जास्त वर्षाचे ती लाड करते, वर्षावरती प्रेम करते. ते कसलं ती काय बोलते ते डोक्यात आणलंयस आणि हे नको ते विचार करतेस. नको आणू तसं काही डोक्यात, आणि नको त्रास करून घेऊस तू स्वतःला. राघव, मी नाही मनावरती घ्यायचं तर मग कोणी घ्यायचं? तुला माहिती नाही राघव, तुझ्या समोर नाही होती या सगळ्या गोष्टी. मला ऐकून घ्यायला लागतं. राघव, हे बघ,
आपल्याला मुलगा झाला, आईंना नातू मिळाला, तर त्याच्या वाट्याचं उरलेलं प्रेम तरी आई चिंगीवरती करतील ना. आपल्या चिंगीला आजीचं प्रेम मिळेल. म्हणून म्हणते मी, मला हवाय मुलगा. आपलं चिंगीवरचं प्रेम विभागलं जाईल हे मला नकोय. त्यामुळे दुसरं बाळ हा विचार डोक्यातून तू काढून टाक. आता ह्याच्यावर जास्त चर्चा प्लीज प्लीज. रमा, कॉफी. ठीक. काय झालंय रमा? मी आधीपासून नकार देत होतो दुसऱ्या बाळासाठी. मी तुला म्हणत होतो की नको आपण चान्स घेऊया, पण तुझ्या हट्टाखातर आपण दुसऱ्या बाळासाठी चान्स घेतला. आता केवढ्यात पडते ते बघतेस ना तू. अगं ही प्रेग्नेन्सी तुझ्या जीवावर बेतू शकते, तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. जर का आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही तर खूप सारे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आणि काहीही. असं काही होणार नाही राघव, सगळं नीट होईल. रमा, तू आणि आपली चिंगी, तुम्ही दोघी माझं जग आहात. तुला जर काही झालं ना तर मी सुद्धा जगू शकणार. हे तुला चांगलं माहिती. जर तू किंवा बाळ या दोघांपैकी एकाला निवडण्याची अशी वेळ जर का माझ्यावर आली ना तर मी नाही सहन करू शकत. आणि अगं माझी चिंगी आपल्या बास राघव, बास, असं काहीही होणार नाहीये. जरा सकारात्मक विचार कर पण. चिंगीला भावंड होणार आहे, आपल्याला बाळ होणार आहे आणि आईंना नातू मिळणार आहे. आणि पुन्हा नाच झाली तर काही होऊ दे ना नात. हे बघ, हा क्षण आनंदाने साजरा करण्याचा आहे, सेलिब्रेट करण्याचा आहे. आणि आता नको तू थांबव आणि काळजी करू नकोस. हे बघ, मी तुला प्रॉमिस करते, मी स्वतःची काळजी घेईन, आपल्या बाळाची काळजी घेईन आणि चिंगीची काळजी घ्यायला तर आपण सगळेजण आहोतच की. काय करतोस? उचलून नेतोय मी. सगळेजण बघतात. कोण बघतो? म्हणजे सोसायटीतले, आई. आई बघते? बघू दे तिला. तिच्या नातवाच्या आईची मी कशी काळजी घेतोय ते. नाही नाही नाही, नको नको, मी येते. झालं, चल. ही हनुवटी आहे ना, हा. अंधार ठेव तिच्या. अच्छा. हा हा, निकालो निकालो, लवकर, जल्दी जल्दी निकालो निकालो. आई मराठी येतो. हा, काढ काढ काढ. हा, आता तुझा हात लाव दे, तुझा हात. माझा हात पण. हा हा हा, निकालो निकालो निकालो, जल्दी जल्दी. वर्षा, हे पकड. हा हा, हे थांब. चिंगी सोबत मी घेऊन हा, येतो. चिंगी सोबत. आई चिंगीला घेऊन ये हो ना. हो, सावकाश. आम्ही चिंगी, हा, यांची मुलगी आहे चिंगी. हो हो, आईकडे येणार येणार. आईकडेच जायचं. ये ग चिंगुडी. हा. काय नाही थोडा. आलो कंटाळी. येतो. हो, झालं चल, हो, ए. आवडत नाही तिला ए, फोटो. आता एक फोटो. तुम्ही मागे घ्या. फोटो काढा. अरे आता एकदम नातवासोबतच काढूया ना. आईची आधी फुगली आहे. बरं आपण फोटो काढूया. हा, चालेल. चल रमा, मला निघायला हवं. बाबा, निघायला हवंच आहे का? अगं रमा, गावच्या जागेचं काम आहे. अगं 2 दिवसाचा प्रश्न आहे. हा गेलो आणि हा आलो. अगं तुझ्याशिवाय आणि चिंगीशिवाय मला करमणार आहे का?
बाबा थांबा, मी सोडायला येतो. हा ये तुम्हाला. चल टाटा टाटा. बाबा बसा, उशीर होईल तर. दादा पाणीपुरी द्या. हाँ हाँ देतो ताई. बेटा चाट मसाला लेके आ, जल्दी जा. आणि चांगली झणझणीत द्या बर का, म्हणजे रगडा कमी आणि पाणी जास्त. बर देतो देतो. अहो ताई काय होतंय का? थांबा पाणी घ्या. काय नाही. सावकाश. थँक्यू. ताई आता बरं वाटतंय ना? पाणीपुरी द्या. हा हा देतो.